हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बनवली होती मी भरलेली वांगी. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झालेली आहेत आणि टेक्स्चर पण बघा किती मस्त झालेलं आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि तुम्ही कधी कधी ही भरलेली वांगी करता का मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता वांग्यांचा कलर आणि माझ्या नेलपेंटचा कलर एकच झालेला आहे. असू द्या, पण मी रेसिपीसाठीच नाही लावली आहे ती नेलपेंट, आधीच लावली. नाही तर तुम्ही बोलाल की रेसिपी बनवायची होती म्हणून लावली की काय. तर असं काही नाही, मी आधीच लावली होती ती नेलपेंट. असू द्या, चला. तर त्यासाठी ना मी ते वांगी घेतलेली आहेत, त्यांना नीट स्वच्छ केलेली आहेत. स्वच्छ म्हणजे त्याच्यावरचे ते काटे असतात ना छोटे छोटे, ते काढलेले आहेत. आणि त्यांचे दांडे पण बारीक बारीक असे कट केलेले आहेत, थोडेच कट केलेले आहेत. तर वांगी घेतलेली आहे, त्यांना मी असे वांग्यांचे 4 भाग केलेले आहेत. जसं व्हिडिओ दाखवलं आहे ना त्याचप्रमाणे कट करून घ्यायचे आणि बघून घ्यायचे की किडलेले वगैरे नाही आहेत ना. तर त्यानंतर एक टोप घ्यायचं, टोपामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालेल. मी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ना वांगी सगळी पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि आपण इकडे एक सारणाची तयारी करायची. त्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये कांदा, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. नंतर मग हळद, मीठ आणि मसाला टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि इथे मी 1 चमचा आपल्या अंदाजानुसार मी तेलसुद्धा टाकलेलं आहे. तेल टाकल्याच्यानंतर ना हे सगळं असं एकजीव करून घ्यायचे, मस्त असं मिक्स करायचं. मिक्स झाल्याच्यानंतर मग हे सगळं सारण वांग्यामध्ये भरायचं. असं व्यवस्थित दाबून दाबून भरायचं, म्हणजे सगळं मिश्रण ना आतमध्ये जातं आणि चांगली चव येते. तर हे बघा व्हिडिओत दाखवले ना मी त्याचप्रमाणे सारण आतमध्ये भरायचं आहे. तर मी सगळी वांगी अशी भरून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर मग मी फोडणीची तयारी करते, म्हणजे वांग्यांना फोडणी द्यायची. तर पहिले मी टोपामध्ये तेल टाकलं आहे, थोडीशी मोहरी टाकलेली आहे. नंतर मग थोडीशी लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो. माझी जरा वेगळी रेसिपी आहे, पण तुम्ही पण ही नक्की ट्राय करा. तर टोमॅटो टाकून झाल्याच्यानंतर त्या सगळ्यांना मी व्यवस्थित असे परतून घेतले. त्याच्यानंतर मग टाकले मी भरलेली वांगी. भरलेल्या वांग्यांना पण व्यवस्थित असं मिक्स केलं आणि जो उरलेला मिश्रण आहे ना तो पण टाकून दिला. आणि नंतर मग टाकलं मी थोडंसं पाणी, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. मला कमी पाहिजे होतं, म्हणजे मला सुकीच करायची होती. तुम्ही असं रस्सा टाईप केली ना तरीही चालेल. पाणी टाकल्याच्यानंतर परत एकदा असे मिक्स करून घेतले. नंतर मग त्याच्यावर एक ताट ठेवलं आणि ताटावर पाणी टाकलं, म्हणजे पाणी टाकल्याच्यानंतर ना जे आपण वांग्यामध्ये पाणी टाकलं आहे ना ते आटत नाही, त्यासाठी मी टाकलं आहे. तर हे बघा पाणी ठेवलं आहे मी आणि मग 15 मिनटे ना व्यवस्थित अशी शिजवून द्यायची. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही भरलेली वांग्यांची रेसिपी मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल, आता माहिती आहे मला तुम्हाला नाहीच आवडणार, कारण मला जास्त म्हणजे मी आताच ट्राय करते आहे म्हणून मला जास्त जरा असं फास्ट बोलता पण नाही आहेत, पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि तरी पण बोलतेच मी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.